नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम. संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या जनतांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या जनतांना आणि संपूर्ण माझ्या भारताच्या जनताला आज तुम्हाला सांगतो 15 ऑगस्ट झालं झेंडा फडकवला आपण. 75 वर्ष झालं देशाला स्वतंत्र होऊन, महाराष्ट्रात स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालं. संपूर्ण भारतात आज 15 ऑगस्ट होतं, झेंडा फडकवायचा दिवस होता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अलग अलग राज्यात झेंडा फडकवायचं चालू होतं. पण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कानासाठी आज देशाला होऊन 55 वर्षे पूर्ण झालं. काय 75 वर्षे पूर्ण झालं आझाद होऊन. काय मग स्वतंत्र होऊन पूर्ण झालं. ही स्वतंत्रता दिवस हक्काचा दिवस होता, आपल्या एक जीवनात सुखाचा दिवस होता. लय मोठा आज दिवस होता आपल्या जगात, संपूर्ण भारतात. आज तुम्हाला सांगतो देशाला 75 वर्ष झालं, पण महाराष्ट्रात तशी आझादी नाही. 75 वर्षे होऊन पण महाराष्ट्रात तशी आझादी नाही. महाराष्ट्रात लोकशाही तर संपली, हुकुमशाही आली, गुंडगिरी आली, गोरगरीब जनता मरायला लागली, कष्ट करून मरायला लागली. गोरगरीबवर अत्याचार चालला, भ्रष्टाचार चालला. शेतकरी बांधव, अपंग बांधव, परत तुम्हाला सांगतो कामगार बांधव, ह्यांच्यावरती किती अत्याचार होते, किती भ्रष्टाचार होते. तुम्हाला सांगतो आज आपण झेंडा कसा फडकवला आज भारतात आपला तिरंगा कसा फडकवला, तसा महाराष्ट्रात आपला हिंदुत्वाचा झेंडा फडकावा म्हणतोय. समाजकार्यकर्त्याचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात ही झेंडा फडकावा म्हणतोय. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यापर्यंत त्यांचं रक्त सळसळ होपर्यंत त्यांचं रक्त सळसळ करायला पाहिजे. समाजमध्ये जुळा, सपोर्टमध्ये या, संघर्ष करा. एक तुम्हाला संदेश देतोय, एक सांगतोय, मी काही सकाट करू शकत नाही, ही जी आहे ती तुम्ही करू शकत नाही. मी तुम्हाला एक ताकद देतो, एक लढायला एक प्रेरणा देतो, एक हौसला देतोय. चांगदेव जाधव म्हणजे सामाजिक कार्यकर्ता, समाजमध्ये जुळा, सपोर्टमध्ये या. समाजामध्ये किती अत्याचार होते, किती भ्रष्टाचार होते, आम जनतावरने गोरगरीब मरते, गोरगरिबांचा आवाज दाबते ते, गोरगरिबाला न्याय भेटत नाही, गरीब कष्ट करून मरायला लागला, हे मरायला लागला. गोरगरिबावरने किती अत्याचार होते, किती भ्रष्टाचार होते. मित्रांनो, किती सण करताल तुम्ही अन्यायाला किती सण करतात. महाराष्ट्रातली पॉलिटिक्स लोक, महाराष्ट्रातले नेता लोक, मंत्री लोक, हे लोक संपूर्ण बरं का जगात तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या धरतीत सांगतो, छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमी सांगतो का तुम्हाला सांगतो. मी नाव फक्त चांगदेव जाधव नाव मोठं करायसाठी आलो नाही, फक्त चांगदेव जाधव नाव फक्त मोठं करायसाठी आलो नाही. समाजमध्ये जुळा, सपोर्टमध्ये या, एकत्र या, संघटित या. आपण काहीतरी करू शकत आहे हिंदू धर्मासाठी, 18 पक्क जातीसाठी, कुठला धर्म असो काय असो, सर्वांसाठी ही कार्य, समाजकार्य चालू झाले. मग सर्वजण सपोर्टमध्ये या, जातभेद करू नका, समर्थक द्या, एक सपोर्ट द्या. आज तुम्ही मला सपोर्ट केला तर मी आज संपूर्ण महाराष्ट्रात पोचायला लागलो. अजून तुम्ही थोडं आता आपण तिरंगा कसा फडकवला तसं तुम्ही जरी अजून फडकवलं, अजून जरी मला सपोर्ट केलं तर आपण लय काय करू शकत आहे. पण एकामेकासाठी, सर्वांसाठी आपण कामं चालू करत असताना मी चांगदेव जाधव कोणा पाहिजे, तुमची ताकद आहे म्हणून चांगदेव जाधव आहे. आणि तुमची ताकद साईटला काढली, तुमची ताकद जरी साईटला काढली, नुसतं चांगदेव जाधव नाव केलं तर होऊ शकत आहे, ती नाही. तुमची ताकद आहे, तुमचा इशारा आहे, तुम्ही माझ्या पाठीशी थांबताय म्हणून मी चांगदेव जाधव झालो आहे. आज महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो किती लोक मला नावं ठेवू द्या, किती लोकांनी माझा मजाक उडवू द्या, किती लोकांनी मला शिव्या देऊ द्या, मला काही सकाट फरक पडत नाही. माझं हिंदुत्वाचा झेंडा फडकवायचं हे कार्य मला चालू ठेवायचं आहे. प्रत्येकजणाचा अलग अलग धर्म असतं, हे असते त्यांनी ते प्रत्येकजण अलग अलग धर्माचं कार्य करते, ते ह्याचं करते, त्याचं करते. पण आम्ही हिंदू धर्माचं कार्य, आमच्या समाजाचं कार्य करतोय. आणि आम्हाला हिंदू धर्म प्यारा आहे, आम्हाला एकच धर्म हिंदू धर्म प्याला, आम्हाला कुठला काय नाही. आम्ही समाजासाठी मरते दम तक सेवा करत राहणार आणि मेलं तर चालणार. आई जगदंबीनं मावळा आम्हाला गोळा करायची ताकद दिली आहे. आणि तुम्हाला 26 जानेवारीचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना शुभेच्छा देतो, संपूर्ण भारताच्या जनतांना शुभेच्छा देतो. चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता राहणार आणि जनतेची सेवा करत राहणार, जनतेची मदत करत राहणार. एक जण दारू पिऊन इथं सिद्धेश्वरामध्ये पडलेलं, ते मरून पडलेलं, तिथं आम्ही व्हिडिओ काढलं, हे काढलं, मदत केली, हे केलं, एवढं सहकार्य केलं. ते लोकमत न्यूजला पण आलं, तुम्ही बघू शकत नाही, पाण्यात पडू शकत. हे पहिला मी शूटिंग काढलं, न्यूजवाल्याला पत्रकार लोक काढते जे शूटिंग. हे चांगदेव जाधव म्हणजे सामाजिक कार्यकर्ता आहे, तुमच्या आशीर्वादाने लढतंय प्रत्येक जणासाठी, प्रत्येक धर्मासाठी. आणि लांडी पण कॅन्सरवरनी लय वाढायला लागले ते भारतात, ह्याच्यात त्याच्यात. आणि ते आपलं ते सिंदूर ऑपरेशन कसं झालं, काय झालं, कसं काय, किती लोकांवरनी अत्याचार होते, किती भ्रष्टाचार होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.